जागेवर ठाम आहे आणि आता इतर पक्षांना त्यांच्याबरोबर फरफटत जावं लागण्याची जी काही त्यांचं आता मानसिकता झालेली आहे, म्हणून आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकते, परंतु महायुती ही एकत्रितपणे एक संघपणे ही निवडणूक लढवणार आहे। विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध होईल की पुन्हा एकदा घोडेबाजार पाहायला भेटेल? आम्हाला तरी असं वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। जर बिनविरोध झाली तर हे जे काही घोडेबाजार वगैरे हा जो काही शब्द प्रचलित झालेला आहे तो कुठेतरी खंडित होईल आणि जो लोकप्रतिनिधी त्या विधान परिषदेमध्ये जाईल त्यालाही अभिमानाने सांगता येईल की मी पक्षाच्या आदेशानुसार या सभागृहात आलो आणि म्हणून त्या निष्ठेने तो सुद्धा काम करू शकेल। पण काँग्रेस म्हणते की आम्ही 11 पैकी 3 जागा लढवणार आहेत आणि जी माहिती मिळते त्यानुसार त्यांनी आपले उमेदवार सुद्धा जाहीर केलेत। नसीम खान, माणिकराव ठाकरे आणि काकासाहेब चौधरी यांना उमेदवारी दिली आहे। मग अटीतटीचा सामना होईल। काँग्रेस आता एक नंबरचा पक्ष आहे ना आघाडीमध्ये, काँग्रेस आता एक नंबरचा पक्ष झालेला आहे आणि म्हणून हे जे काही बाकीचे लोक वल्गना करतायत त्यांना त्यांच्या पाठीशी जावंच लागेल। जर गेले नाही तर काँग्रेस आपली ताकद दाखवायचा प्रयत्न करेल। मग त्यावेळेला कोणाची मतं फुटतात, कोण कोण विकल्या जातं, कोण घोडेबाजारीच्या रेसमध्ये आहे ते त्यावेळेला कळेल। बरं, अजित पवार यांच्या पक्षातले बरेचसे नेते लोकसभा निवडणुकीनंतर तर शरद पवार यांच्या पक्षात येण्यासाठी अशी माहिती मिळते आणि निधी वाटपासाठी हे सगळे थांबलेत असं सुद्धा बोललं जातंय। याचा गाजावाजा होतोय, काय म्हणाल? आजकाल तो रोहित पवार सुद्धा हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आजकाल त्याचे अंदाज बांधायला सुरुवात करतोय। पाऊस पडेल, जोरात पडणार, मुसळधार पाऊस पडेल, पडला का मुंबईत पाऊस? नाही पडला। तसाच तो रोहित पवारच आहे। एखादी बातमी सोडून द्यायची आणि मग आता ते कसे चलबिचल होतील, मग अधिवेशनानंतर कसं यांचं वापसी होईल, या सगळ्या कल्पनेचा भडीमार तो मीडियाच्या मार्फत करायचा प्रयत्न करतोय, परंतु तसं काही होणार नाही। अजितदादाचे आमदार सर्व त्यांच्याबरोबर खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत। तर काल मी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या आमदारांनी मागणी केली, जी मागणी खरं तर खूप महत्त्वपूर्ण आहे। महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी लोकांना 50% घरं आरक्षित ठेवली पाहिजे, जेणेकरून मराठीचा जो टक्का घसरत चाललाय तो स्थावर राहील आणि मराठीचा टक्का वाढेल मुंबईमध्ये। कसं बघताय मागणी? बघा, मागणी अत्यंत चांगली आहे, मागणीबद्दल विरोध नाहीये। मागणी ही खरं तर हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं। मराठी माणूस या मुंबईमध्ये राहायला पाहिजे हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं, परंतु या लोकांनी ज्यांनी 25 वर्षे या महानगरपालिकेमध्ये सत्ता भोगली त्यांनी टक्केवारीच्या या गडबडीमध्ये तो विषय बाजूला सारून इतर लोकांना मुंबईमध्ये कब्जा करायला भाग पाडलं। आज मुंबईचा माणूस, माझा मराठी माणूस आज बेलापूरला आहे, कुठं वसईच्या पुढं आहे, त्याला किती त्रास होत असेल किंवा किती यातना भोगावं लागत असेल याची कल्पना केलेली बरी। म्हणून जर मराठी माणूस जर इथं राहिला असता तर या मुंबईचं चित्र काही वेगळं दिसलं असतं, परंतु सरकार यावर सुद्धा लक्ष ठेवून आहे आणि सरकार निश्चितच मराठी माणूस कसा मुंबईत येईल याचा प्रयत्न करते। राजकारणासाठी तुम्ही मराठी माणसाचा वापर करू नका। निवडणुका आले का मराठी माणूस तुम्हाला आठवतो? निवडणुका आला का मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार आहे असं तुम्हाला आठवतं? मग तुम्ही त्याच्यावर भाषणं करता आणि हे निवडणुका जशा संपल्या कोण मराठी माणूस ही जी काही तुमची दुपट्टी भूमिका आहे त्याला आमचा विरोध आहे। आता मराठी माणसाचा जो टक्का आहे तुम्ही या लोकसभेला पाहिला तर तो टक्का सर्व आमच्याकडे जेव्हा परिवर्तित झालाय त्यामुळे यांचे धाबे दण आणलेले आहेत।